अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या कोणत्याही 2 फुलापैकी एका फुलाला स्पर्श करून बघा. स्वामी तुम्हाला तुमच्या मुलावरचे संकट दूर करण्याचे मार्गदर्शन देणार आहे. स्वामी सांगतात, बाळा, तू जे सण केला आहे ना, ते व्यर्थ जाणार नाही. हा व्हिडिओ तू स्किप करून पुढे जाण्याची चूक करू नकोस. तू सत्याचा आहेस म्हणून तुला परीक्षेचा सामना करावा लागतो, पण लक्षात ठेव, सत्य कधीच हरत नाही. आज नाहीतर उद्या तुझ्या खरेपणाचे फळ तुला नक्की मिळणार आहे. होय माझ्या बाळा, तू खूप भोळा आहे, अगदी सत्यावर विश्वास ठेवणारा. आजच्या या जगात जिथे खोटं, फसवणूक आणि स्वार्थ याचा बाजार मांडला आहे, तिथे तुझ्यासारखं स्वच्छ मन घेऊन जगणं सोपं नाही. लोकांनी तुझा फायदा घेतला, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा केला, पण तू कधीच बदलला नाहीस. कारण तुझ्या मनात देव आहे आणि तो तुझं रक्षण करत आहे. जर तुला विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या लेकरा, तुझ्यावर अन्याय झाला, तुला कमी लेखलं गेलं, तुला एकटं पाडलं गेलं, पण बाळा, हार मानू नकोस. हे सगळं फक्त एक परीक्षा होती. देव तुझी ताकद वाढवत होता. कारण बाळा, जे मोठं काही मिळायचं असतं ना, त्यासाठी आधी मोठ्या संकटातून जावं लागतं. होय माझ्या लेकरा, आज तुझे शत्रू हसत असतील, तुला कमजोर समजत असतील, पण त्यांनाही कळत नाही की ज्याच्या पाठीशी देव असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. तुझे शांत राहणं हे तुझ्यासाठी आता महत्त्वाचं आहे. तुला कोणी हरवू शकत नाही. हाच तुझा सर्वात मोठा बदल आहे. तो दिवस दूर नाही बाळा, जेव्हा तुझा नशीब पलटणार, तुझ्या आयुष्यात अचानक बदल होणार. जे तुला कमी लेखत होते तेच लोक आज तुझा कौतुक करतील. तुझ्या यशासमोर त्यांना डोळे खाली घालावे लागतील. तुझ्या शत्रूंना आता त्याच्या कर्माचे फळ मिळणार आहेत. त्यांनी जे काही केलं आहे त्याचा हिशोब आत्ता सुरू झाला आहे. पश्चाताप त्याच्या वाट्याला येणार आणि तेव्हा त्यांना समजेल की त्यांनी कोणाशी वाईट केलं होतं. बाळा, तू फक्त विश्वास ठेव. देव तुझ्या पाठीशी उभा आहे. तू एकटा नाहीस. जरी तुला वाटत असेल की कोणी नाही, तरी देव प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. तो तुझं रक्षण करत आहे, तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. जर तुझा विश्वास असेल तर होय स्वामी आई, मी तुझा बाळ आहे असे टाईप कर आणि हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर. माझ्या लेकरा, तुला एक काम करायचं म्हणजे हार मानायचे नाही. परिस्थिती कितीही कठीण असेल तरी पुढे चालत राहायचं, कारण तुझा मार्ग सत्याचा आहे आणि सत्याचा मार्ग नेहमीच शेवटी विजयाकडे जातो. तो क्षण जवळ आला आहे जेव्हा तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार. तुझं दुःख संपणार, तुझ्या डोळ्यातले अश्रू आनंदात बदलणार आणि तेव्हा तुला कळेल की देवाने तुला इतका वेळ का थांबवलं होतं. बाळा, लक्षात ठेव, तू सत्य आहेस, तू भोळा आहेस, पण तू कमजोर नाही. होय माझ्या लेकरा, तुझं दुःख आत्ता संपून तुझ्या आयुष्यात आनंदच येणार आहे. तुझ्या खरेपणाची ताकद अशी आहे की ती एक दिवस पूर्ण जगाला दिसणार. फक्त विश्वास ठेव, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. होय माझ्या बाळा, आज जे तुला रडवत आहे, उद्या तेच तुझ्या यशासाठी टाळ्या वाजवणार आहेत. मला तुझ्या डोळ्यातले अश्रू व्यर्थ जाणार नाही. ते तुझ्या मुलाच्या विजयाची सुरुवात आहे. होय माझ्या लेकरा, तू जे आहेस ना तसाच राहा, कारण या जगात खरेपणा खूप दुर्मिळ आहे. लोक, परिस्थिती सर्व बदलतात, पण तुझं मन अजूनही स्वच्छ आहे. तू कधीच कोणाचा वाईट केला नाहीस, तरीही तुला त्रास सहन करावा लागला. पण हे सगळं कारणाशिवाय नाही. तुला वाटलं असेल की देव तुझ्याकडे लक्ष देत नाही, पण तो प्रत्येक क्षण पाहतोय. तुझ्या मुलाच्या प्रत्येक अश्रूची त्याला जाणीव आहे, म्हणून तो तुला अजून मजबूत बनवत आहे. कारण जे लोक मोठं काही बनवतात ना, त्यांना आधीच खूप काही गमावं लागतं.
माझ्या लेकरा, तुझ्या चांगुलपणाचा, भोळेपणाचा लोकांनी फायदा घेतला, पण त्यांना हे माहीत नाही की भोळेपणात सर्वात मोठी ताकद, कारण भोळा माणूस कधीही कोणाचं वाईट करत नाही आणि देव नेहमी त्याच्याच पाठीशी उभा राहतो. बाळा, कर्माचा नियम खूप मोठा आहे. ज्यांनी तुला त्रास दिला, तुझ्या मागे वाईट केलं, त्यांना त्याच्या कर्माची फळं नक्कीच मिळणार आहेत. कदाचित आज नाही, पण उद्या नक्कीच त्यांना त्याचे फळ मिळणार आहे. आता तुझ्या मुलाचे नशीब वळण घेणार आहे. अचानक चांगलं घडणार आहे. तुझ्या आयुष्यात अशी संधी येईल जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल आणि तेव्हा तुला कळेल देवाने तुला इतका वेळ का थांबवलं. तुझे शत्रू पश्चाताप करतील. त्यांनी जे केलं त्याचा त्यांना त्रास होईल आणि तेव्हा त्यांना जाणवेल की त्यांनी एक चांगल्या माणसाचं वाईट केलं, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. तू एकटा नाही. जरी सगळे तुझ्या विरोधात गेले तरी देव तुझ्या सोबत आहे आणि जेव्हा देव सोबत असतो तेव्हा कोणतीही ताकद तुला हरवू शकत नाही. तुझ्या आयुष्यात इतकं काही बदलणार आहे की तुला स्वतःवर विश्वास बसणार नाही. तुझ्या मुलाचे दुःख, तुझी वेदना सगळं संपून जाणार आहे आणि त्या जागी आनंद, समाधान, यश आणि प्रगती येणार आहे. तो दिवस येणार जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि तुला स्वतःवरती एकदम आनंद होईल. तुझ्या प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अश्रू तुझ्या यशाची पायरी बनेल. माझ्या बाळा, तुझ्या खरेपणाची ताकद इतकी मोठी आहे की एक दिवस सगळे जग तुझ्या समोर नतमस्तक होईल. होय, फक्त तू विश्वास ठेव आणि विश्वास ठेवून हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर कर, कारण आता तुझं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. एकदा बदललं की आयुष्य बदलणार आहे. तुझं नशीब सध्या झोपलेले, पण ते जागं झालं ना तर जग धक्का देणार आहे. आता तुझं नशीब जागा झालं आहे. तुझं आयुष्य, तुझं स्थान, तुझं नाव सर्व बदलणार आहे. लक्षात ठेव, नशीब कायम झोपून राहत नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहे. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे फक्त. तुझा मार्ग चालत राहा. तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.